नमस्कार शेतकरी मित्रांनो. कर्जमाफीचा निर्णय घोषित होऊन बरेच काही दिवसात ते उलटून गेले. कर्जमाफी संदर्भातील शासनाने त्यांची पूर्णतः भूमिका ती स्पष्ट केली की 2 लाखापर्यंतची शेतकऱ्यांना आम्ही कर्जमाफी ते जाहीर केली. अर्थसंकल्पातून सर्व काही माहिती त्यांनी दिलेली आहे. पात्र शेतकऱ्यांनाच कर्जमाफी इथे देणार आणि नियमित रेग्युलर शेतकऱ्यांना आम्ही 50,000 रुपये परत प्रोत्साहन अनुदान देणार. परंतु याच्यावरतीच आहे की नियमित शेतकऱ्यांचं म्हणणं पडलं की आमच्यावरती हा खूप मोठा अन्याय आहे, खूप मोठा अत्याचार आहे. कारण की आम्ही रेग्युलर कर्ज भरतो, तर आम्ही काही चुकी करतो का? आम्ही आमचं सर्व काही गहाण ठेवून बँकांना रेग्युलर पैशाची पूर्णतः परतफेड करतो आणि आम्ही रेग्युलर राहतो. आणि यालाच समर्थन करत जाई की प्रहार संघटनेचे अध्यक्ष शेतकरी आंदोलन करते यांच्या माध्यमातून परत एकदा शासनाला इथे धारेवर धरण्यात आलं. आणि यांच्याच माध्यमातून जे आहे की एका सभेतून बोलत असताना राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना एक कॉलही करण्यात आला होता. आणि एकनाथ शिंदे यांनी थेट कॉल जे की बच्चू कडू यांना करण्यात आला होता की तुमचे काय प्रश्न ते आम्हाला सांगा. तर कॉलिंगच्या माध्यमातून त्यांच्या माध्यमातून अशी काही डिस्कस झाली की त्याच्या माध्यमातून परत रेग्युलर शेतकऱ्यांसाठी काही ना काही आता इथे खूप मोठी आनंदाची गुड न्यूज असू शकते. ऑलरेडी तुम्ही ती न्यूज बघितली असेल. नेमकं काय आहे संपूर्ण मुद्दा बघूया व्हिडिओच्या माध्यमातून. कशा पद्धतीने रेग्युलर शेतकऱ्यांना त्यांच्या माध्यमातून डबल एकदा लाभ इथे मिळू शकतो, नेमका त्यांचा अन्याय त्यांच्यावरती तो होणार नाही ह्याची दक्षता घेत राज्य शासन परत यांच्या निर्णयामध्ये काहीतरी बदल करेल का, नेमकं सर्व काही माहिती बघूया या व्हिडिओच्या माध्यमातून. कर्जमाफी निर्णय जाहीर झाल्याच्या नंतर बऱ्याच काही अपोजिशन विरोधी आमदारांच्या माध्यमातून जे आहे की देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री यांना कर्जमाफी संदर्भात विधानसभेच्या कामकाजात बोलत असताना काही प्रश्न विचारण्यात आले. त्यांच्या माध्यमातून त्या प्रश्नांना उत्तर देत जे आहे की मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की कर्जमाफीचा निर्णय आम्ही सुनावला आहे. संपूर्ण काही प्रक्रिया लवकरच इथे पार इथे पडेल. ज्या काही आम्ही कर्जमाफीसाठी समित्या घटित स्थापन केल्या होत्या त्यांच्या माध्यमातून फायनल निर्णय किंवा फायनल अहवाल येण्याचे अद्याप बाकी आहे आणि ते अहवाल लवकरच जाहीर करेल असं त्यांच्या माध्यमातून सांगण्यात आलं आहे. आणि ते अहवाल एप्रिल महिन्याच्या सुरुवातीलाच किंवा एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यात त्याचं सर्व काही आमच्यापर्यंत येईल. आणि ते सहकार आयुक्तालयाकडे गेल्यावर जे आहे की अखेर फायनल निर्णय कर्जमाफीचे जाहीर करू आणि त्याच्या माध्यमातून पात्र शेतकऱ्यांना आम्ही कर्जमाफीचा लाभ तिथे देऊ. अर्थात शेतकऱ्यांचा 2 लाखापर्यंतचा पात्र शेतकऱ्यांचा 7/12 तिथे ॲटोमॅटिकली ते कोरा होईल आणि त्याची प्रोसेस पुढील प्रमाणे कर्जमाफीची सुरुवात होईल. आणि जे रेग्युलर शेतकरी त्यांना त्यांच्या माध्यमातून निर्णयाच्या माध्यमातून जे काही अर्थसंकल्पात जाहीर केला त्या अंतर्गत 50,000 रुपयाचं परत पात्र शेतकऱ्यांना, पात्र नियमित शेतकऱ्यांना ते 50,000 रुपयाचं अनुदान प्राप्त होणार आहे. परंतु याच्याच विरोधात जे की बच्चू कडू यांनी परत एक भूमिका स्पष्ट शासनासमोर केली आणि एका सभेतून बोलत असताना थेट राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बच्चू कडू यांना कॉल केला होता. धन्यवाद. आणि तुम्ही शेतकरी कर्जमाफीसाठी आंदोलन केलं, त्याची दखल सरकारने घेतली बघा, बरोबर? त्याबद्दल धन्यवाद आपले. आपणही दखल घेतली त्याबद्दल धन्यवाद. आम्ही फक्त आता 1.5 लाख रुपये करा रेग्युलर कर्जवाल्यांचं. ते 50. अरे बाबा, आता थोडं गमानी घेऊया. केला होता त्याच्या माध्यमातून एकनाथ शिंदे यांनी बच्चू कडूंचे पूर्णतः प्रश्न काय आहे ते समजून घेतले. तुमचे प्रश्न काय ते आम्हाला सांगा. आणि त्याच्यानंतर सांगितलं बच्चू कडू की तुम्ही अशी कर्जमाफी निर्णय आपल्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी सुनावला, सर्व काही जाहीर केला, परंतु याच्यावरती नियमित शेतकऱ्यांवरती खूप मोठा अन्याय होऊ लागला तरी आम्ही सहन करणार नाही. नसता आम्ही परत आंदोलनाचं रूप किंवा आंदोलन छेडू शकतो अशा किंवा त्यांनी बोलत असताना मुख्यमंत्र्यांना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी थेट सांगितलं. तर याच्यावरती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली की अद्यापही कर्जमाफीचे फायनल निर्णय ते जाहीर झाले नाही. आम्ही लवकरच या संबंधीची कोणत्याही शेतकऱ्यावरती अन्याय न होऊ देता 1.5 लाखापर्यंतचं तुमच्या म्हणण्यानुसार शेतकऱ्यांना 1.5 लाखापर्यंतचं 1.5 लाख रुपयापर्यंतचं नियमित शेतकऱ्यांना प्रोत्साहन अनुदान आम्ही देण्यास इथे सक्रिय होऊ आणि लवकरच याच्या संबंधीचं हे शासन निर्णय आम्ही जाहीर निर्गमित करू असं थेट जे की कॉलिंगच्या माध्यमातून बोलत असताना बच्चू कडू यांना जे की राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून भूमिका स्पष्ट करण्यात आली. 1.5 लाखापर्यंतचं प्रोत्साहन अनुदान 50,000 ऐवजी देऊ. आता ही अनुदानाची सुरुवात अशा पद्धतीने झाली. शेतकरी ज्यावेळेस देवेंद्र फडणवीस 2017 मध्ये मुख्यमंत्री होते त्यांच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराज योजना घोषित करण्यात आली. त्याच्या अंतर्गत नियमित रेग्युलर शेतकऱ्यांना 25,000 रुपयाचं अनुदान देण्यात आलं होतं. त्याच्यानंतर जे आहे की 2019 अंतर्गत उद्धव बाळासाहेब ठाकरे सत्तेत आल्याच्या नंतर उद्धव साहेबांनी जी कर्जमाफी महात्मा ज्योतिराव फुले कर्जमुक्ती योजना राबवली होती त्याच्या माध्यमातून नियमित रेग्युलर शेतकऱ्यांना 50,000च्या ऐवजी 25,000च्या ऐवजी 50,000 रुपयाचं अनुदान त्यांनी तिथे घोषित केलं होतं. आता यांचं म्हणणं आहे, शेतकऱ्यांचं म्हणणं आहे की
की आता तुम्ही 50,000 कमीत कमी 1 लाख किंवा 1.5 लाखापर्यंतचं आम्हाला अनुदान द्या, तर त्यांची मागणी कुठेही चुकीची नाही. कारण की नियमित रेग्युलर शेतकरी आहात जे की आपलं सर्व काही गहाण ठेवून बँकांना कर्जाची परतफेड इथं दरवर्षी ते करत असतो शेतकरी मित्रांनो. जरी काही तुमचे काही प्रश्न असेल तर नक्कीच कमेंटमध्ये तुम्ही विचारू शकता. कारण की आता कर्जमाफी जे फायनल निर्णय एप्रिल महिन्यामध्ये सर्व काही जाहीर होणार आहे, कर्जमाफी पुढील प्रोसेस सुरू होणार आहे. नक्कीच कमेंट करून तुम्ही विचारू शकता. तुमच्या प्रश्नांना नक्कीच कमेंटच्या डीएममध्ये उत्तर दिले जाईल. बाकी खूप खूप धन्यवाद.